तर नमस्कार मंडळी, न्यू ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओ पूर्ण पाहून जाता मित्रांनो. तर आज चाललो आम्ही सीएसटी ला, पकडली ठाण्याहून लोकल. अजून स्टेशन आलं नाही, एअरपोर्ट पाहिजे पावडाला लावलो. आलं का स्टेशन, आलं का स्टेशन. त्यांना मी सांगितलं की अरे खाजिंद्रे झपके तो अजून 2-4 जणांना घेऊन आला. पोट्यात काय ऐकतात का मग बघता बघता बसलो. मग आम्ही सीएसटी ला आलो. मग स्टेशनच्या बाहेर आलो. मग दिसलं इंग्रजांच्या काळातला. आम्हाला काय माहित नाही, कमेंट मध्ये तुम्ही सांगा आम्हाला काय. तितक्यात विशाल बोलला, सागर आपण गेट ऑफ इंडियाला जाऊ, 116 नंबरची बस लागली. तर म्हटलं ठीक आहे. टायगर पा अभी जिंदा आहे. विशाल का खुद झाला रे बाबा आहे ना. सगळ्यात पहिले तोच जाऊन सीटावर बसला तर बसला नाही, सीटवर बसला. तेव्हा आम्ही डायरेक्ट बस कॅन्सलच केली, डायरेक्ट टॅक्सी केली. मग पोट्याचा टॅक्सी मध्ये राडा. मग रडू नको त्याच्यात म्हणतात आलं साहिल भाऊचं हे हनी सिंग स्माइल दिवा भाई करतात. त्याच्या त्या सोम्याचा युट्यूब उभा आलं, तोही खिडकीतून थोबाला बाहेर काढून राहिला आणि लोकांना दाखवून पा त्याचा ताल काय. तो शुभम का टेन्शन मध्ये येऊन बसला. बापाला सांगून आला की गाडीचं काम करायला चाललं. आमच्यासोबत सणा आणि इकडे हिंड विशाल तेव्हा बाईच्या सीटावर जाऊन बसला. आताही पोरी सारखी नकर करायला. स्माइल कोपऱ्यात एक माकड बसलेला आहे. पोट्टे इकडे एन्जॉय करायला आणि सणा पोरीच्या नांदात जिंदगी झंड करून घ्या. साहिल म्हणते फिक्टर तिकडे पहिले माई रील बनव, गाडी ती रील पाहिजे त्याला. पोऱ्याला भलता निटाटा. मित्रांनो तुम्ही अजून जाऊ नका, अजून तर भरपूर रडा करायचा आहे. आमच्या आयडी जर फॉलो करेल नसेल तर फॉलो पोहोचलो ना गेटवेला. मग उतरलो खाली. मग पोरं काय म्हणत पाण्याचा मोसम आहे आता, मग तेच रील बनव. कोणती नको बाळा. पोट्टे नाचू कुकडे राहिले. माणूस डोक्याला हात म्हणत असेल की येडाचा बाजार झाला. मी विचारलं काय झालं सोम्या. सोम्या म्हणजे डोकं दुखायलं आणि बाई तो कमेतच गेला. त्या दोघांना तिकडे फेका पारा, गेट ऑफ इंडिया, ताजमहल, वार वा आणि दुसरी हॉटेल कोणती आम्हाला काय माहितच नाही मित्रांनो. तुम्हाला जर माहित असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आमच्या आयडीला अजूनही तुम्ही जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या मित्रांनो. कारण आता घरी जायची वेळ झाली. पोट्टे आता बहाणे देऊ राहिले. बुटा आमचा कुत्र्यासारखा कुतळी नावाला घरी. लवकर घरी भेटू मग मित्रांनो पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.